मंडळी कसं काय बरं हाय? चला आज रविवार है बायको, आज मटन खायची इच्छा आहे. हा पण बकऱ्याची इच्छा नाही ना, तुम्हाला मटन खाऊ घालायची. बायको असं म्हटल्यावर मला टेन्शनच आलं. मी बायकोला विचारलं पिशवी कुठं आहे, आणि पहिला पिशवी बघितली कुठं आहे. पिशवी घेतली आणि चाललो थेट मटण आणायला. बघतो बाबा कोल्हापुरात असून मटण नाही हे कसं काय शक्य आहे. चला तर पहिला मटण घेऊन येऊया. ती मटणाच्या दुकानात आल्यावर बघितलं जेव्हा मटण आहे तेव्हा मी खुश झालो. तर आता सकाळी नाश्त्याला आहे उपीट. स्वातीने उपीट केलेलं आहे. आज रविवार तर चला उपीट खाऊया. नंतर दुपारी काय वडायचं आहे, नुसतं विषय हार्ड करायचा आहे. तर आज रविवार आहे आणि रविवारचा बाजार भरतो, त्यामुळे आम्ही आता भाजी, उद्या प्रतुल्याचा बर्थडे सुद्धा आहे. अरे कहना क्या चाहते हो? तर त्याची थोडीफार आता तयारी करायची आहे. त्यासाठी काही सामान लागणार आहे. त्या सामान आणण्यासाठी आम्ही थोडं बाहेर चाललेलो आहोत. पलक आईस्क्रीम बनवायला आली आहे ना पलक? ए पलो भरले कशी करतो. तर आईस्क्रीम बनवण्यासाठी आपण घेतली आहे व्हिप क्रीम आणि कस्टर्ड पावडर. एकीकडे पूजाने ठेवलंय दूध तापवायला. 1 लिटर दूध ठेवलंय तापवण्यासाठी. आणि एकीकडे आहे व्हिप क्रीम करायला लागले कल्याणी. ही 7 चम्मच साखर घेतली आपण. 1 लिटर दूध मध्ये साखर घालायची. ती मेल्ट होऊ दे पूर्ण. थोडीशी साखर घातली 7 चम्मच. आता थोडस दूध घ्यायचं आपण आणि यामध्ये 4 चम्मच कस्टर्ड पावडर घालायची. याच्यामध्ये पावडर घाल. तर हे आपण जे पोहे खातो त्या चम्मचनेच मोजायचं. कौन है ये लोग? कहां से आते हैं? 4 चम्मच भरून टाकायचे. छान पूर्ण मिक्स कर. त्याच्या गाठी कोणताच राहिला नाही पाहिजे. आणि हळूहळू आता त्या दुधामध्ये होत. खाली खाली हलव ना, दुधामध्ये हलव. होत होत हळूहळू सगळं होत. गॅस बारीक कर. छान असं दाटपणा यायला लागलाय त्याला. एक उकळी आली की बंद करायचं गॅस. तर अशा प्रकारे मस्त असं दाट शिजून झालेली आहे कस्टर्ड. आता गॅस बंद कर. आता कस्टर्ड थोडीशी आपण बीट करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मिल्क मेड घालणार आहोत. 200 ml मिल्क मेड सगळं घालणार आहोत त्यात.
आपल्या आवडीनुसार इसेन्स कोणताही घालायचा. आता मी रोज इसेन्स घालते. किती ड्रॉप्स? अर्धा चम्मच, 10-12 ड्रॉप्स. आता हे पूर्ण बीट करायचं म्हणजे सगळं मिक्स होत आहे आणि हळूहळू आपण व्हिप क्रीम याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. थोडं थोडं मिक्स करून बीट करायचं. थोडं थोडं बीट करून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. कस्टर्ड वापरलाय. तर फ्लेवरमध्ये सुद्धा येतात. कस्टर्ड बरेच फ्लेवरमध्ये मिळतात. आपल्याला वेगळा फ्लेवर पाहिजे असेल तर या तर व्हॅनिलामध्ये बाकीचे सुद्धा. एवढी आईस्क्रीम झाली. 5 किलोचा डबा भरलाय. आता त्यामध्ये आपण चोको चिप्स आणि फुटी फुटी घालणार आहोत. आपण आईस्क्रीम बनवली होती. छान सेट झालेली आहे. कस का तुला अजून पाहिजे? ऋतुलेच्या बर्थडेची तयारी. जागोला काही दम निघेना म्हणून जागोसाठी आता आईस्क्रीम काढली आहे आणि प्रतू पण त्यात चान्स मारून घेतलाय. आणि प्रतूचे पप्पा तर काय तयारच असतात. त्यामुळे तिघांना पण आईस्क्रीम 3 कप काढलेली आहे. आता पाहूया त्यांना आवडते की नाही. ठीक आहे. अरे माझी साईज बघून तर कप आलाय. तुमची साईज उद्या बर्थडेच्या दिवशी देते तुम्हाला साईज नुसार. ये तो मेरे एक गज का ही है. ए रहा नहीं जाता. तड़प ही ऐसी है ना. नहीं सोके खा के बताओ कैसा है. जबरदस्त. असं वाटतं जरा बाहेर विकत आणल्या. घरात केली आहे काल. तर बाहेरपेक्षा पण भारी लागले का? जागोला आता उद्या आपले 40-50 कप तर मी एकटाच खाणार. मग सगळ्यांना सगळ्यात शेवट तुम्हाला देतो. तर जागोला कशी आईस्क्रीम वाटते बघूया आता. नुसतं छान आहे. दम निघत नव्हता दिवस. काल तर वाटत होतस की आईस्क्रीम दंगा करत होतास की 3 वेळा अंघोळ केलास की आईस्क्रीम साठी. आता त्याला खाण्यातून काय मिळालं सांगायला. बरं असं द्या. ओके तुझ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या. तर आज रविवार असल्यामुळे घरात मटण, रस्सा, कोशिंबीर, चपाती, भात. मस्त असं मटण वाटते. या सगळ्यांनी जेवायला
एन्जॉय करा जेवण. तर चला आम्ही पण जेवून घेतो. इथं प्रफुल्ल आणि जागू पण जेवत आहेत. स्वतः अजून ताट वाढून घेत आहे. तर चला आपलं ताट तयार आहे, आपण जेवून घेऊया. तर आत्ता वाजलेले आहेत 7 आणि आम्ही आत्ता निघालेलो आहोत. प्रतुल्याचा उद्या बड्डे आहे तर त्यासाठी खवा घ्यायला चाललो आहे, कारण गुलाबजामुन बनवायचे आहेत उद्यासाठी. आणि ह्यांना सुद्धा जायचं आहे ड्युटीला नाईटला. तर त्यासाठी आता आम्ही खवा घ्यायला चाललो आहे. आम्हाला दादांनी फोन केलता. आम्ही डेअरीमध्ये फोन केलता तर ते म्हणले आहेत की आता अवेलेबल झालेला आहे खवा. फोन आलोय कोणा? सकाळी किती वाजता? 8-8:30. हा चालते. त्यात आम्हाला दुपारी करणार आहे तुम्ही? हो दुपारी करणार आहे. दुपारी म्हणजे 6-6:30 पोरं जेवायला बसणार आहे, कारण मला पण 8 वाजता नाईट ड्युटीला जायला लागतं. मग तर आम्ही आता खवा घेतलेला आहे आणि ह्यांची खूप घाई झाली आहे. वेळ झाला यांना खूप, त्यामुळं म्हणजे कसं नाईटला जायला ह्यांना जेवून अजून जायचं आहे, आवरायचं आहे, घरी जाऊन ड्रेस वगैरे सगळं करायचं आहे आणि मग निघायचं आहे. वेळेवर पोचलाच पाहिजे, नाहीतर गैरहजर लागते. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. तर भेटूया नवीन व्हिडिओला नवीन दिवशी. जय शिवराया.